नमस्कार मित्रांनो, मी आर. चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन SHVR या ॲप अंतर्गत आपण जी माहिती भरली होती, ती माहिती आता इथं मूल्यांकन झालेलं आहे. स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग आणि आपल्याला रेटिंग मिळालेली आहे आणि एक प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे. तर ही प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं याविषयी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहे. आता बघा, आपल्याला 2 पद्धतीने हे प्रमाणपत्र डाउनलोड करता येते. एक तर आपल्याला त्या वेबसाईटवर जाऊन प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे किंवा आपल्याला सदर ॲपवर जाऊन प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोड करायचं आहे. मित्रांनो, आपण दोन्हीही पद्धतीने कशाप्रकारे प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल हे आपण इथे बघणार आहे. बघा, आता याकरता आपल्याला काय करायचं आहे, Google Chromeवर जायचं आहे आणि Google Chromeवर गेल्यानंतर आपल्याला सर्चमध्ये बघा, सर्चमध्ये SHVR अशा प्रकारे टाकायचं आहे आपल्याला. SHVR बघा, अशा प्रकारे टाकलं आणि आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. त्या साईडवर क्लिक केल्यानंतर बघा, आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. थोडासा वेळ लागू शकते ओपन व्हायला. बघा, याप्रमाणे आपल्यासमोर पेज ओपन होईल. आता इथे बघा, उजव्या हातावर इथे झूम करून दाखवतो. लॉगिनचा आपल्याला इथे पर्याय आला आहे. त्या लॉगिनच्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि लॉगिनच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण समोरच्या इथे पेजवर जाणार आहे. बघा, आता लॉगिनच्या पर्यायावर आपण इथे क्लिक केलं तर अशा प्रकारे आपल्यासमोर स्क्रीन आलेली आहे. झूम करतो स्क्रीन, बघा इथे. आणि इथे आपल्याला साइन इन आला आहे, स्कूल युजर. आता आपल्याला स्कूल युजर आहे याच्यावरच आपल्याला ते ठेवायचं आहे. आपल्याला नोडल ऑफिसर वगैरे किंवा इतर गोष्टीवर आपल्याला क्लिक करायचं नाही आहे, कारण की आपण आपल्या शाळेकरताच वापरत आहे. आता बघा, स्कूल युजर इथे कोणत्या प्रकारे लॉग इन व्हायचं हे बघूया, साइन इन व्हायचं हे बघूया. आपल्याला इथे स्कूल UDS कोड टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. आणि जर तुम्ही विसरला असेल पासवर्ड तर तुम्ही फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकता. नंतर आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला साइन इन OTP. आता आपल्याला पासवर्ड माहिती नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, UDS कोड टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि साइन विथ OTP आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. आणि इथे सर्व झाल्यानंतर समोरचं पेज ओपन होईल. बघा, इथे आता अशा प्रकारे इथे ओपन झालेलं आहे पेज समोरचं. आता इथे बघा, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आलं आहे, माझ्या शाळेचं नाव आलं आहे, रेटिंग आली आहे आणि युअर सर्टिफिकेट आहे. आता यावर आपण क्लिक केलं, समजा युअर सर्टिफिकेट डाउनलोडचा पर्याय दिला, त्यावर क्लिक करूया. थोडा वेळ लागेल आणि मग हे सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड झालेलं दिसेल. बघा, थोडासा वेळ लागतो डाउनलोड व्हायला. बघा, इथे आता डाउनलोड झालेलं आहे. आता डाउनलोड अगेन आला आहे, कारण की मी याच्या पहिले प्रॅक्टिकल करून पाहिलं होतं कशाप्रकारे डाउनलोड करायचं. त्यामुळे डाउनलोड अगेन आला आहे. आता मी इथे डाउनलोड अगेनवर इथे मी क्लिक करतो. बघा, इथे आता मी डाउनलोड अगेनवर क्लिक करतो. बघा, आता डाउनलोड अगेनवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड झालेला आहे. आता मी ओपन करतो आणि बघा, आता इथे मी PDF ओपन केली जायची आणि अशा प्रकारे हे प्रमाणपत्र इथे डाउनलोड झालेलं दिसेल. बघा, अशा प्रकारचं प्रमाणपत्र डाउनलोड झालेलं दिसेल. आता ही एक पद्धती झाली. बघा, इथे स्कूल सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेंट आला आहे. इथे रेटिंग दिलेलं आहे. हे बघा, 5 स्टार रेटिंग. इथे 90 ते 100% याला गुण असेल, 5 स्टार रेटिंग आहे. त्याच्यानंतर इथे 4 स्टारला म्हणजे एक्सलंट आहे. इथे 5 स्टार रेटिंगला, 4 स्टार रेटिंगला याला व्हेरी गुड आहे आणि 3 स्टार रेटिंगला गुड आहे इथे बघा. आणि 2 स्टार रेटिंगला आहे इथे नीड इम्प्रूव्हमेंट. आणि इथे त्याच्यानंतर आहे 1 स्टार, म्हणजे इथे पुअर रेटिंग आहे. अशा प्रकारे इथे रेटिंग इथे दिलेलं आहे. आता ही एक पद्धत झाली. आता दुसरी पद्धती बघूया आपण. आपल्याला काय करायचं आहे, एक ॲप डाउनलोड करायचं आहे, SHVR ॲप डाउनलोड करायचं आहे बघा. आणि नंतर आपल्याला त्या ॲपवर जाऊन बघा, आता दुसऱ्या पद्धतीने डाउनलोड करायचं असेल तर आपल्याला SHVR
या ॲपवर जायचं आहे. ते ॲप ओपन केलं आपण त्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारे स्क्रीन येईल. अशा प्रकारे इथे पेज दिसेल. तर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. बघा इथे लँग्वेज निवडली, कंटिन्यू केलं. त्यानंतर इथं बघा स्कूल युजर आहे, त्याच्यावर क्लिक केलं, कंटिन्यू केलं. इथे समोर बघा परमिशन दिल्या, ते परमिशन वगैरे काही मागतात. त्याच्यानंतर ही बघा आता इथे UDIS कोड टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. म्हणजे जसं आपण वेबसाईटवर जाऊन इथे साईन इन झालो तशाच प्रकारे आता UDIS कोड, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. जर आपल्याला पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्ड करायचा आहे. आणि आपल्याला UDIS कोड आणि OTPने साईन इन व्हायचं असेल तर साईन इन विथ OTP यावर क्लिक करा आणि इथे साईन इन व्हा. आता मी ती प्रक्रिया करतो. बघा अशा प्रकारे इथे ओपन होईल. इथेही मागे आपण जे वेबसाईटवर जाऊन ज्या प्रकारे प्रक्रिया केली अशाच प्रकारे आलं होतं. काँग्रॅच्युलेशन आलं, शाळेचं नाव आलं, किती प्रकारचं रेटिंग मिळालं ते आलं आहे आणि युअर सर्टिफिकेट आलं. यावर युअर सर्टिफिकेटवर आपण क्लिक करूया आणि त्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट बघा इथे जसं वेबसाईटवर आलेलं होतं, ज्या प्रकारे वेबसाईटवर इथे आलेलं होतं त्याच प्रकारे इथे आलेलं आहे. आणि आता इथं पार्टिसिपेंट सर्टिफिकेट यावर क्लिक केलं समजा, बघा डाउनलोडिंग PDF अशा प्रकारे PDF डाउनलोड होईल. कसा वेळ लागतो डाउनलोड. बघा इथे डाउनलोड होत आहे. थोडासा इथे वेळ घेते आणि नंतर मग PDF डाउनलोड सक्सेसफुली अशा प्रकारचा मॅसेज येतो आणि ते जे सर्टिफिकेट आहे हे बघा PDF डाउनलोड सक्सेसफुली. आता हे डाउनलोड झालेलं आहे. आपल्या जिथे PDF जमा होते त्या डॉक्युमेंटमध्ये आपलं जमा झालं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करा. खूप महत्त्वपूर्ण सर्टिफिकेट आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याकरतासुद्धा हे सर्टिफिकेट कामी येते आणि बहुतांश अनेक ठिकाणीसुद्धा हे सर्टिफिकेट कामी येते. धन्यवाद.